कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील ओम चैतन्य कानिपनाथ महाराज सेवा आश्रमच्या वतीनं सिद्धयोगी शिवगोरक्षक कानिपनाथ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 20 मे ते 23 मेपर्यंत संपन्न होणार आहे। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने सकाळी कानिपनाथ महाराजांच्या मूर्तीची भव्य दिव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी श्री श्री राजश्री श्री योगी निर्मलनाथजी महाराज, महंत तपस्वी योगी सोमनाथनाथजी महाराज, योगी गणेशनाथजी महाराज, योगी श्यामनाथजी महाराज, योगी शेरनाथजी महाराज, पीरयोग सिंगनाथजी महाराज, योगी नारायणनाथजी महाराज, महंत योगी माऊली राजेंद्रनाथ महाराज यांची हत्ती अंबर बग्गीमधून जंगी मिरवणूक काढण्यात आली। विश्वकल्याण जनकल्याण या हेतूने कानिपनाथ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आणि साधू संतांचा मेळावा दर्शन सोहळ्याचं आयोजन केल्याची माहिती ओम चैतन्य कानिपनाथ महाराज आश्रम सुरेगावचे मठाधिपती महंत योगी राजेंद्र महाराज यांनी दिली। तर कार्यक्रमाविषयी माजी सरपंच वाल्मिक कोळपे यांनी सविस्तर माहिती दिली। हा सोहळा आहे अखिल भारतवर्षीय अवधूत बेज 12 पंथ सोहळा। या कार्यक्रमासाठी अखिल भारतवर्षीय अवधूत बेज 12 पंथाचे श्री श्री 1008 राजयोगी राजेंद्र महाराजजी म्हणजे शंकराचार्य नाथ संप्रदायाचे व अख्ख्या भारत नाथ संप्रदायाचे मान्यवर महामंडलेश्वर यांची उपस्थित झाले आणि या ठिकाणी कानिपनाथ भगवान व गोरक्षनाथ भगवान यांची मूर्ती स्थापना सोहळा हा 20 तारखेपासून चालू आहे आणि येणाऱ्या 2 दिवस अजून चालणार आहे। 23/5 रोजी सकाळी 9 ते 12 श्री ढोक महाराज यांचं कालच कीर्तन होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि येत्या आज रोजी दुपारी 2 वाजता अखिल भारतीय अवधूत बेज 12 पंथ संस्कृत विश्वविद्यालय व अनाथ अपंग आश्रम याचं शंकराचार्य यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। यासाठी आपले माजी सभापती वाल्मिकाप्पा कोळपे व सरपंच सुमनबाई कोळपे यांचं इतर गावकरी समस्त यांचं सहकार्य केलं आहे आणि त्यांनी दिलेलं या कार्यक्रमासाठी ज्यांनी जागा दान दिले भूमिदान दिले ते उमाजी बाबूराव गेटे व गेटेताई यांनी दिलेलं हे मोलाचं सहकार्य। महाराज एवढा मोठा कार्यक्रम 3 दिवसापासून भव्य कार्यक्रम चालू आहे। या कार्याचं काय म्हणजे नियोजन आमचे सगळं गावकरी मंडळ सगळं गावातील सर्व प्रतिष्ठित लोक यांनी सगळं नियोजन करून बाबाला हातभार लावून हा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणार। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण इंगळे महाराज, महंत स्वामी रामानंद गिरीजी महाराज, रामायणाचार्य भगवताचार्य स्वामी अरुणनाथजी महाराज, विदर्भभूषण रामायणाचार्य महाराज, हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मिरवणुकीकरिता माजी सरपंच वाल्मिकाप्पा कोळपे, निवृत्ती कोळपे, कैलास कोळपे, आबा वारुळे, युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील मित्रमंडळाचे दत्तूभाऊ घोगळ, अंबादास धनगर, रावसाहेब वायकर, विलास कोळपे, अशोक साळवे, श्री धुळे आदींसह सुरेगाव, शहाजापूर, कोळपेवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले। वाल्मिकाप्पा कोळपे आणि युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळाचे दत्तूभाऊ घोगळ मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते। न्यूज रिपोर्टर युसुफ प्रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ प्रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव।